नाशिकमधील गंगापूर धरणातून 3944 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गोदावरी नदीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आलेले आहे। नागरिकांना नदीपात्रामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पवन, कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? नक्कीच आपण जर बघितलं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता गंगापूर धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। या ठिकाणी पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे। पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सुरक्षा रक्षक जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर आपण जर बघितलं या ठिकाणी अद्यापही काही नागरिकांकडून आपल्याला पाण्यात उतरण्याचा मोह आवरला जात नसल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक भाविक जे आहेत ते येत असतात। रोज सकाळी या ठिकाणी दशक्रिया विधी त्याचबरोबर अनेक ज्या पूजा आहेत या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती रामकुंड परिसरात असते। याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आता ही देखील सर्व काळजी प्रशासनाच्या वतीनं सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर गंगापूर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने आता पाण्याच्या पात्रातील पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे आणि त्यामुळे नदी पात्रातील जे मंदिर आहेत ते देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच नाशिकच्या गोदावरी नदीचं आपल्याला हे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।